आत्ताच सुनील भुसारा साहेबांनी आपल्या सर्वांना महाराष्ट्रामध्ये असणारे धान म्हणजे भात याची परिस्थिती काय आणि आज मुख्यमंत्री साहेबांनी जे भाताचे सर्व शेतकरी आहेत त्यांना कसं फसवलं हे सांगितलं। आज मुख्यमंत्री साहेबांचं भाषण जर आपण ऐकलं तर कुठेतरी एक गोंधळलेलं भाषण होतं। जुनंच भाषण, फक्त वेळ नवी आणि सामान्य लोकांच्या हातामध्ये भोपळा अशी आजची परिस्थिती होती। याच्यामध्ये काही मुद्दे सांगायचं झालं तर दुष्काळाला मदत किती दिली जाणार आहे हे अजूनपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं नाही। 40 तालुके त्याची एक वेगळी फाईल केंद्र सरकारला दिली आहे, पण 40 तालुके सोडून इतर जे तालुके जे दुसऱ्या यादीमध्ये होते त्यांच्या GR मध्ये कुठेही NDRF नॉर्मचा उल्लेख दिलेला नाही। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। पण मुख्यमंत्री साहेब बोलत असताना आज त्यांनी सांगितलं NDRFच्या निकषाप्रमाणे आम्ही सगळ्यांनाच मदत देऊ। मग GR जो दुसरा आहे त्याच्यामध्ये ज्या चुका आहेत त्या तुम्ही सुधारल्या आहेत का? आणि तुम्ही एका बाजूला म्हणता की NDRF नॉर्म प्रमाणे आम्ही देणार आहे, म्हणजे कदाचित मुख्यमंत्री साहेबांना ब्रीफिंग चुकीच्या पद्धतीने झाली, नाहीतर हा मुद्दा त्यांनी सिरियसली घेतला नाही अशी आजची परिस्थिती आहे। त्यामुळे शेतकऱ्याला दुष्काळाची मदत किती दिली जाणार आहे हे सांगितलं नाही। अतिवृष्टीच्या बाबतीत सुद्धा मदत किती दिली जाणार आहे हे आजच्या भाषणामध्ये कुठेही उल्लेख केलं गेलं नव्हतं। त्यामुळे हे दोन प्रमुख मुद्दे त्यांच्या भाषणातून हे वगळण्यात आले होते। ही गोष्ट आश्चर्याची होती आणि कुठेतरी सामान्य शेतकऱ्यावर खऱ्या अर्थाने चेष्टा या सरकारने केले असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। SDRF दरामध्ये 215 सुधारणा झाली नाही, आम्ही ती सुधारणा केली। खरं तर SDRFमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहेच नाही, हा केंद्र सरकारला आहे। त्यामुळे भाषण करत असताना कोण त्यांना भाषण लिहून देते हे कुठेतरी तपासावं लागेल, कारण ते पद संविधानिक महत्त्वाचं पद आहे आणि अशा चुकीच्या पद्धतीने भाषण करत असतील तर हे आपल्याला परवडणारं नाही। त्याच्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय सत्तार साहेबांना मी एक मुद्दा विचारला होता की जे काही संत्रा उत्पादक शेतकरी आहे त्यांना तुम्ही मदत किती देणार आहात? खरं तर 600 कोटी रुपयाची मदत द्यायला पाहिजे होती, पण सत्तार साहेबांनी सकाळी सांगितलं आम्ही 170 कोटीची मदत देणार आहोत। आणि मुख्यमंत्री साहेब बोलत असताना काय बोलले? आम्ही 139 कोटीची मदत देणार आहे। म्हणजे मंत्री वेगळं काहीतरी बोलतात आणि मुख्यमंत्री वेगळं काहीतरी बोलतात। ही आजची आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे। तर ह्या गोष्टी कुठंतरी याच्यामुळे जाणवत आहेत कारण का आपले मुख्यमंत्री आणि मंत्री ग्राउंडवरच जात नाही। मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात? आम्ही ग्राउंडवर जातो। दिल्लीला तुम्ही किती वेळा गेला, दुसऱ्या राज्यात प्रचाराला किती वेळा गेला आणि शेतकऱ्याच्या शेतापर्यंत तुम्ही किती वेळा गेला हा आकडा काढला तर असं कळतं की जेव्हा अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि मुख्यमंत्री साहेबांना दुपारनंतर थोडासा वेळ होता, उपमुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्र्यांना वेळ होता, म्हणून त्या दिवशी फक्त एकदा शेतकऱ्याच्या शेतावर गेले। म्हणून आजचं भाषण जे शेती विषयाच्या बाबतीत आणि शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण होतं त्याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्याच्या हिताचा मुद्दा घेतला नाही। सोयाबीनचा भाव तुम्ही किती देणार हा नाही घेतला, कपाशीच्या बाबतीतल्या भावाचं तुम्ही काय करणार हा घेतला नाही, तुरीच्या बाबतीत आज अडचणी आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात, कांदा निर्यातीबद्दल तुम्ही सहजपणे बोलून गेला केंद्राकडे जाऊ त्यांच्याशी चर्चा करू। अरे पण तुम्ही काय देणार आहात? दुधाच्या शेतकऱ्याला तुम्ही मदत किती देणार आहे हे तुम्ही आज भाषणामध्ये सांगितलं नाही। म्हणजे भाषण हे पूर्वीचंच पाठ केलेलं भाषण फक्त दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्यांनी परत एकदा बोलून दाखवलं। हे कुठेतरी पीक विम्याच्या बाबतीत त्यांनी 93 रुपये एका शेतकऱ्याला मिळाले याची बातमी तुम्ही सगळ्यांनी लावली। त्यांनी तिथं एक मोठी तिजोरी घेतली, त्या शेतकऱ्यात ते 93 रुपये ठेवले। आणि मग हा मुद्दा जेव्हा अधिवेशनामध्ये बोलला गेला तेव्हा मुख्यमंत्री सरळ म्हणतायत असा एक सुद्धा शेतकरी नाही ज्याला 93 रुपये मिळाले नाहीत। मग मुख्यमंत्री साहेब भाषणाला नाही तर जे काही परिस्थिती होती त्या परिस्थितीला हलक्या पद्धतीने घेत आहेत। त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही फक्त बघा शेतकऱ्याच्या हालाबद्दल शेतकऱ्याच्या अडचणीबद्दल बोलत असताना मुख्यमंत्री साहेब तिथं राजकीय भाषण करतायत, हसतायत। हे बघितल्यानंतर आमच्यासारख्याला अतिशय वाईट वाटलं आणि हे जे काय भाषण आहे ते योग्य नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी नाही, शेतकऱ्यासाठी ठोस तुम्ही काय करणार आहात हे कुठेही या भाषणामध्ये दिसलं नाही। त्यामुळे या भाषणाचा आणि या सरकारच्या प्रवृत्तीचा ज्या पद्धतीने शेतकऱ्याला हलक्यात ते घेत आहेत
याचा निषेध आम्ही सर्वजण घेतो. आता 293 वर बोलण्याची संधी कदाचित आम्हाला दिली जाईल. अनेक मुद्दे आम्हाला मांडायचे, पण सातत्याने मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत असताना आम्हाला तिथं बोलून दिलं जात नाही. कदाचित या सरकारला सामान्य लोकांच्या बाजूने बोलणारे लोकच कदाचित नको आहेत. फक्त मंत्री बोलले पाहिजे, ते सुद्धा फक्त टिमकी वाजवणारे काही आमदार बोलले पाहिजे, एवढंच या सरकारला कुठंतरी वाटतंय ते होईल. त्यामुळे आम्ही या 293 वर बोलून सामान्य लोकांचे मुद्दे मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथं करणार आहे. फक्त ते आज बोलून देतील का, एवढंच कुठे ना कुठेतरी आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद. काही दिवसांपूर्वी वैफल्यग्रस्त झालेले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदरणीय पवार साहेबांवर एक टीका केली आणि त्या अशा ठिकाणी केली तिथं कार्यकर्त्यांचा मेळावा होता. भाजपच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये बाहेर एक ट्रे ठेवला होता. मोबाईल अजिबात कुणी आत घेऊन यायचं नाही असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे ज्या व्यक्तीचा त्यांच्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नाही त्या व्यक्तीबद्दल आम्ही काय बोलणार. आणि त्यांनी ते वक्तव्य केलं आणि त्यानंतर अख्ख्या नागपूरमध्ये बोर्ड लागायला लागले. त्यामुळे या बोर्डच्या मागे कोण आहे याचा अंदाज आपण सर्वजण लावू शकतात. ह्यांना फक्त काय करायचं आहे तर मराठा विरुद्ध ओबीसी करायचं आहे. विकासाच्या बाबतीत हे सरकार शून्य आहे. विकासाच्या बाबतीत काही बोलत नाही, इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलत नाही, स्कॉलरशिपबद्दल बोलत नाही. फक्त काय तर ह्यांना असं वाटतं 2019ला जसं कोरेगाव भीमाला दोन समाजामध्ये वाद निर्माण करून काही प्रमाणात त्यांना लोकसभेत यश आलं, तसंच मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न हे सरकार करेल. जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला भीती वाटते या महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती परिस्थिती येऊ नये यासाठी उद्या जे मुख्यमंत्री साहेब भाषण करणार आहेत, आज चेष्टेवारीत जे भाषण शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांनी नेलं, उद्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत, धनगर आरक्षणाच्या बाबतीत आणि लिंगायत आणि इतर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी असंच फालतू भाषण करू नये. सिरियसली बोलावं, मुद्द्यावर बोलावं, कसं देणार आहे हे सांगावं आणि देत असताना ते कोर्टात कसं टिकेल हे सुद्धा उद्या मुख्यमंत्री साहेबांना सांगावं लागेल. आणि हलक्यात घेऊ नका. आज परत एकदा मुख्यमंत्री साहेबांनी या सरकारला आम्ही विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.